नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामूहिक सुरक्षितता म्हणजे काय, कलेक्टिव्ह सिक्युरिटी या घटकाचा संदर्भ स्पष्ट करणार आहोत. पदवी स्तरावर BA SYला आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमध्ये हा घटक आपल्याला अभ्यासाला आहे. सामूहिक सुरक्षिततेचा अर्थ पाहत असताना त्याचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट करत वर्तमान स्थितीमध्ये सामूहिक सुरक्षिततेचा अर्थ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूणच आपण बघतो की जगामध्ये शांतता राहावी, जगामध्ये सुव्यवस्था राहावी यासाठी ज्या वेगवेगळ्या सूत्रांचा वापर जागतिक स्तरावर केला गेला त्यातलं सामूहिक सुरक्षितता हा भाग खूप महत्त्वाचा मानला जातो. अत्यंत प्रभावी पद्धतीने सामूहिक सुरक्षिततेच्या माध्यमातून जगामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मागच्या काही अनेक वर्षांपासून होत असलेला आपल्याला दिसतो आणि त्याला यशसुद्धा मिळत असल्याचं आम्ही पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या सामूहिक सुरक्षिततेचा संदर्भ बघत असताना 20व्या शतकामध्ये 2 महायुद्ध ही संपूर्ण जगानं अनुभवली. 1914ला सुरू झालेलं पहिलं महायुद्ध आणि 1939ला सुरू झालेलं दुसरं महायुद्ध याची फार मोठी जीवित आणि वित्तहानी जगाला भोगावी लागली आणि या अनुभवातूनच जगाने या सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वाला जोरदार पाठिंबा दिलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या सामूहिक सुरक्षितता तत्वाचा विचार करत असताना या सामूहिक सुरक्षिततेचा उदय हा 17व्या शतकामध्ये ओस्नाब्रुक करारातून झालेला आहे. ओस्नाब्रुक करारातून या तत्वाचा उदय झालेला आहे आणि या करारावर सह्या करणाऱ्या राष्ट्रांनी युद्धखोर राष्ट्राविरुद्ध सामूहिक कृती करण्यास मान्यता दिली. जे राष्ट्र युद्धखोर आहेत अशा राष्ट्रांच्या विरुद्ध सामूहिक कृती करण्यासाठी या करारानुसार मान्यता देण्यात आली आणि 19व्या शतकात विल्यम पेन आणि विल्यम पीट यांनी सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वांचे महत्त्व विशद करणारे विचार मांडले. 20व्या शतकात सामूहिक सुरक्षितता तत्वाचा प्रचार आणि प्रसार झाला. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेसाठी सामूहिक सुरक्षिततेची कल्पना यशस्वी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेची आवश्यकता प्रतिपादन केली व यातूनच पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आपल्याला दिसते आणि राष्ट्रसंघाच्या सर्व सभासदांनी सामूहिक सुरक्षिततेचे तत्व मान्य करून अशा पद्धतीने या तत्वाचा एक पद्धतीची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसते. म्हणजे काय तर हाच सामूहिक सुरक्षिततेचा जो पहिला प्रयोग आहे तो या पहिल्या महायुद्धानंतर झाला. परंतु या पहिल्या महायुद्धानंतर जो सामूहिक सुरक्षिततेचा प्रयोग करण्यात आला त्या प्रयोगाला अपयश आलेलं आपल्याला दिसतं आणि या अपयशातूनच दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात संयुक्त राष्ट्र संघटनेची म्हणजेच युरोची स्थापना जागतिक स्तरावर करण्यात आलेली आपल्याला दिसते व सामुदायिक सुरक्षितता तत्वाची कल्पना यशस्वी करण्याचा प्रयत्न पुन्हा दुसऱ्या महायुद्धानंतर प्रभावीरित्या सुरू झालेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच या सामूहिक सुरक्षितता या तत्वाचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे सामूहिक दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर एखादं राष्ट्र हिंसक पद्धतीने कारवाई करत असेल तर संपूर्ण जगातील राष्ट्र अशा हिंसक राष्ट्राच्या विरुद्ध एकत्रित येऊन त्या राष्ट्राला नियंत्रित करण्याचं काम या सामूहिक सुरक्षितता तत्वामध्ये करत असतात आणि म्हणून सामूहिक सुरक्षितता हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय संघर्ष सोडवण्यासाठी या सामूहिक सुरक्षिततेचा उपयोग असलेला आपल्याला दिसतो. आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय शांततेचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हा घटक आपल्याला महत्त्वाचा असलेला दिसतो. सत्ता संतुलन पद्धतीपेक्षाही अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर उपाय म्हणून सामूहिक सुरक्षिततेकडे पाहिल्या जातं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. म्हणजे सत्ता संतुलनापेक्षाही अत्यंत प्रभावी असा उपाय जर कुठला असेल तर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सामूहिक सुरक्षितता हाच एक उपाय आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं ते म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वाचा वापर करण्यात आला, पण त्याला अपयश आलं. पण दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर ज्या पद्धतीनं सामूहिक सुरक्षिततेचा प्रयोग हा करण्यात आला त्याला अनेक स्तरावर यश मिळत असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच एका राष्ट्रावरील आक्रमण म्हणजे सर्व राष्ट्रांवरील आक्रमण अशी भावना या सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वामध्ये असलेली आपल्याला दिसते. म्हणजे जागतिक स्तरावर कुठल्याही एका राष्ट्रावर जर आक्रमण झालं तर ते आक्रमण त्या एका राष्ट्रापुरतं नसेल, ते संपूर्ण जगावरचं आक्रमण असेल अशी भावना, असं तत्व, असे विचार आपल्याला या सामूहिक सुरक्षितता तत्वामध्ये असलेले दिसतात. आणि त्या दृष्टिकोनातून हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे. सामूहिक सुरक्षिततेचा उद्देश शांतताप्रेमी राष्ट्रांना संरक्षण प्राप्त करून देणे हा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एक मानवतावादी मूल्यांनी प्रेरित तत्व आणि त्या तत्वांना आधार देणारं हे तत्व ज्ञान आपल्याला असलेलं दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार या ठिकाणी होणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचा एक विचार म्हणून या सामूहिक सुरक्षिततेच्या तत्वाचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. सर्व राष्ट्रांनी सामूहिक शक्तीद्वारे शांतता व सुरक्षिततेचा प्रयोग करणे ही गोष्ट याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणूनच सामूहिक सुरक्षिततेचा संदर्भ विचारात घेत असताना काही विचारवंतांनी याच्या व्याख्या सुद्धा केलेल्या आहेत. त्या व्याख्याही आपल्याला पाहणं, त्याचा अभ्यास करणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. याच्यामध्ये हेन्स जे मॉर्गनथॉ हा विचारवंत, या विचारवंताने या सामूहिक सुरक्षिततेची व्याख्या केलेली आहे. ते आपल्या व्याख्येमध्ये असं म्हणतात की सामूहिक सुरक्षितता म्हणजे एकासाठी अनेक आणि अनेकांसाठी एक, एकासाठी अनेक आणि अनेकांसाठी एक हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय समाजात उपयोगात आणणे म्हणजे सामूहिक सुरक्षितता होय, ही गोष्ट त्यांनी आपल्या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेली आहे. म्हणजे बघा, एका राष्ट्रावर जर आक्रमण झालं तर संपूर्ण राष्ट्र, सगळे देश, जगातले सगळे देश त्या राष्ट्राच्या मदतीला त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील, आंतरराष्ट्रीय संघर्ष शमवण्याचा प्रयत्न करतील. ही गोष्ट आपल्याला यांच्या विचारातून दिसते. त्याचबरोबर अनेक राष्ट्रांवर जर आक्रमण झालं तर एक राष्ट्र शांत राहणार नाही, ते सुद्धा त्या राष्ट्राच्या सर्व राष्ट्रांच्या मदतीला धावून जाईल. आणि म्हणून या ठिकाणी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मॉर्गनथॉ विचारांमध्येच, त्यांच्या एकूण व्याख्यामध्येच एक स्पष्ट मुद्दा त्यांनी सांगितला आहे, तो म्हणजे एकासाठी अनेक आणि अनेकांसाठी एक या माध्यमातून जागतिक स्तरावर शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी या एकसंघ भावनेचा, राष्ट्रांच्या एकसंघ भावनेचा विचार या व्याख्येच्या माध्यमातून पुढे येत असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून याच्याही पुढे आपण जाऊन जेव्हा विचार करतो त्यावेळेला क्लाउड सारखा विचार म्हणतो, आपली सामूहिक सुरक्षिततेची व्याख्या देत असताना असं म्हणतो की सामूहिक सुरक्षितता ही सत्ता संतुलनातील आणि जागतिक शासनामधील स्थिती होय, अशा पद्धतीने व्याख्या करत असताना आपल्याला दिसतो. सत्ता संतुलन आणि जागतिक शासन यांच्यामधली ती स्थिती आहे, अशा पद्धतीनं या सामूहिक सुरक्षिततेचा संदर्भ क्लाउड नावाच्या विचारवंतांनी स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. पुढे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला जॉर्ज बर्जन सारखा विचारवंत असं म्हणतो की तो आपल्या व्याख्येचा संदर्भ स्पष्ट करत असताना अशा पद्धतीनं व्याख्या करतो की एकूणच सामूहिक सुरक्षितता म्हणजे प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेविरुद्ध आक्रमण करण्यास सामूहिक कृतीद्वारे प्रतिबंध घालणारी एक यंत्रणा म्हणजे सामूहिक सुरक्षिततेची यंत्रणा होय, अशा पद्धतीनं विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. सामूहिक ताकदीला राष्ट्रांनी एकत्रित येऊन केलेल्या प्रयत्नांना या सामूहिक तत्वामध्ये महत्त्व असल्याचं नमूद करत या ठिकाणी जॉर्ज बर्जन सारखा विचारवंत आपली व्याख्या करत असताना आपल्याला दिसतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला अर्नेस्ट ग्रास सारखा विचारवंत असं सांगतो, तो असं म्हणतो की सुरक्षिततेसाठी सामूहिक कृतीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक कृतीशिवाय दुसरा पर्याय नाही. सामूहिक सुरक्षितता नसेल तर पूर्ण असुरक्षितता असते, असं त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. सामूहिक सुरक्षितता नसेल तर संपूर्ण असुरक्षितता असते, ही गोष्ट आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जाते आणि म्हणून त्यांची व्याख्या सुद्धा खूप महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते.
याच्यामध्येच स्टेनले बाल्डविन सारखा विचारवंत असं म्हणतो की आक्रमक राष्ट्राविरुद्ध प्रत्यक्ष सैनिकी कृती केली तरच, आक्रमक राष्ट्राविरुद्ध प्रत्यक्ष सैनिकी कृती केली तरच सामूहिक सुरक्षितता यशस्वी होऊ शकते. ही गोष्ट स्टेनले बाल्डविन सारख्या विचारवंतांनी आपल्या सामूहिक सुरक्षिततेच्या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेली आपल्याला दिसते. एकूणच काय, या 3-4 व्याख्या ज्या काही आपण बघितल्या त्या व्याख्यांचा सर्व परामर्श जर आपण घेतला तर आपल्याला असं दिसतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादं राष्ट्र हे आक्रमक स्वरूपाचं जर असेल तर अशा आक्रमक स्वरूपाच्या राष्ट्राला शमवण्यासाठी संपूर्ण जगातील राष्ट्रांनी एकत्रित येऊन त्या राष्ट्राच्या विरोधात कारवाई करणं किंवा चर्चेच्या माध्यमातून, शक्य झालं तर चर्चेच्या माध्यमातून, नाही शक्य झालं तर सैनिकी बळाचा वापर करून त्या राष्ट्राला शमवणं आणि जगामध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करणं हा मुख्य उद्देश, हा हेतू या सामूहिक सुरक्षितता तत्वाचा असलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात काय तर या सामूहिक सुरक्षिततेचा अर्थ पाहत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर, जागतिक स्तरावर शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी, सार्वभौम राष्ट्रांचं रक्षण करण्यासाठी, जागतिक सुव्यवस्थेचा प्रश्न हा शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी, जागतिक स्थैर्यासाठी सामूहिक सुरक्षितता या तत्वाचा उल्लेख या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून अभ्यासाचा एक भाग म्हणून याचं महत्त्व आहेच, शिवाय प्रत्यक्षात व्यवहारामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर या तत्वाचा उपयोग खूप महत्त्वपूर्ण असा मानला जातो. आणि म्हणून अशा पद्धतीनं सामूहिक सुरक्षिततेचा अर्थ आणि त्याच्या व्याख्या पहा, आपल्याला त्याचा संदर्भ अशा पद्धतीनं स्पष्ट करता येऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.